मी अरुण खोडके. शिवचिंतन. खेम सावंत आणि कारवार गोव्याच्या हद्दीवरील देसाईंनी बादशाच्या चेतावणीवरून संभाजी महाराजांविरुद्ध बंड केले. बिजापूरचा वेढा सप्टेंबर इसवी सन 1686 संपला. 12 सप्टेंबर इसवी सन 1686 रोजी बिजापूर औरंगजेबाच्या हाती पडले. आदिलशाही समाप्त झाली. बिजापूर मोगलांच्या हाती पडल्यानंतर मराठी राज्याच्या पूर्व दक्षिण सरहद्दीवर मुघल पसरले होते. त्यामुळे सरसेनापती हंबीरराव मोहिते, रूपाजी भोसले, संताजी जगताप, रायजी शामराज इत्यादी अधिकारी त्या भागात मुघलांशी लढत होते. वतनाच्या आशेने काही लोक मुघलांना सामील झाले होते. विजापूरचे काही सरदार मराठ्यांना मिळाले होते. रहीमदाद खान हा बेळगाव जिल्ह्यातील पाच्छापूर येथील अधिकारी होता. त्याने विजापूर पडल्यावर मोगलांच्या विरुद्ध बंड केले आणि तो मराठ्यांना येऊन सामील झाला. मराठ्यांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांनी स्वराज्याच्या पूर्व सीमेवरील मुघल आक्रमण रहीमदाद खानाच्या मदतीने मोठ्या शर्तीने थोपवून धरले आणि पुढे इसवी सन 1686च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये रुहुल्ला खान आणि रणवस्त खान यांचा पराभव केला. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.